तरी न्याय मिळत नाही. आज महिना झालाय संतोष देशमुखचं हत्याकांड होऊन, तरी आंधळे फरारे. बरं, आंधळे फरारे पण सापडणाऱ्याला डोळेत ना. पाठीमागेच त्या वाल्मिक कराड अटक होत नव्हता. जेव्हा बीड मध्ये दणका दिला की मी सापडून आणतो, लगेच पळत आला. आता पुन्हा एक इशारा देतोय, बीड पोलिसांना इशारा देतोय, गृह विभागाला इशारा देतोय. येणाऱ्या 24 तासाच्या आत जर आंधळ्याला अटक झाली नाही तर पुन्हा हा दीपक केदार त्याला पकडून आणल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा सुद्धा या माध्यमातून. किती दुर्दैव आहे. आज महिना झाला तरी संतोष देशमुखचे आरोपी सापडत. सोमनाथ सूर्यवंशीचं हत्याकांड झालं, त्याच्यामुळे 302 दाखल होत नाही. सोमनाथ सूर्यवंशीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये लिहिलंय की त्याचा मृत्यू मारहाणीमुळे झालाय. छत्रपती संभाजी नगरच्या हॉस्पिटलमध्ये, घाटी हॉस्पिटलमध्ये हा एकमेव दीपक केदार त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या सोमनाथ सूर्यवंशीची बॉडी मी फ्रीज मधून बाहेर काढली. तिला उलट पालट करून बघितलं, बेदम मारलं होतं. त्याचा हत्याकांड झालं. त्याचा हत्याकांड करणारा ते फोटो कुठे रे त्या घोरबाणचा आहे का? हे बाई, कशाचं कुठून कस काय पोलीस झालंय? आरोपी ते आरोपी हे मनोहर कदमची औलाद. हे मनोहर कदमने रमाबाई आंबेडकर नगर मध्ये 10 जणांवरती गोळ्या झाडल्या होत्या. ही त्याची औलाद. त्याला निलंबन झालं, फक्त त्याचं अटक होत नाही. न्याय मागते त्याची आई, सोमनाथ सूर्यवंशीची आई न्याय मागते. काल तिने 10 लाख रुपये सरकारचे परत पाठवले. ती म्हणले मला पैसा नको, माझ्या लेकराला न्याय पाहिजे, ह्या पोलिसाला अटक पाहिजे. संतोष देशमुखचं कुटुंब इथं बसलंय. अरे राजकारणाच्या ठिकाणी करा. आम्ही आजपर्यंत त्या धनंजय मुंडेच्या विरोधात बोललो ना, त्या गुन्हेगार वाल्मिक कराडच्या विरोधात बोललो. आम्ही नाही बोललो कधी. मी 350 घटनांना भेटी दिल्या महाराष्ट्रात. अनेक हत्याकांड बघितले. संतोष देशमुख सारखं हत्याकांड मी बघितलं नाही. डोळे जाळे, बॉडीवरती थोडी सुद्धा जागा नाही. कोणताही संवेदनशील माणूस त्याच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आणि राजकारण करायला निघाले, मोर्चे काढायला निघाले. हा मोर्चा मध्ये मराठ्यांचा आहे. हा मोर्चा मराठ्यांचा नाही. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सैनिकांचा मोर्चा आहे. हा मोर्चा जातीचा नाही. कारण संतोष देशमुख ज्याला वाचवायला गेला होता तो सोनवणे बौद्ध होता, दलित होता. त्याने विचार जातीचा केला नाही. आणि म्हणून आज संतोष देशमुखचे लेकर बस. त्याचा मुलगा विराज टोपी घालून फिरतोय. मुंबई दिल्लीला जायची वेळ आली. ती वैभवी, तिचं शिक्षण. आज महिना झाला ते फिरतायत आणि एकच मागणी करतायत, आरोपीला अटक करा. तुम्हाला हे 2 चेहरे राजकारणी दिसतात का? हे दोघं कोणत्या पक्षाचे? त्यांच्या पक्षाचं नाव सांगा. लक्ष्मीबाई हाके नाव सांग पक्षाचं त्यांच्या. लाज वाटली पाहिजे प्रति मोर्चा काढताना. रे हाके नाही, हा बिंडोके.
सुपारी भेटली की वाजवली. पाकिट भेटत झालं पाकिट. अरे बरं झालं हे अमेरिकेत नाही, त्या डोनाल्ड ट्रम्पवर अन्याय झाला म्हणून तिथं मोर्चा काढला असता. ह्याला फक्त सुपारी पाहिजे. निघले ना कोपर्डीचे मोर्चा निघले. एकाही दलित संघटनेने पक्षाने प्रतिमोर्चा काढला नाही. एकाही दलित संघटनेने प्रतिमोर्चा काढला नाही. अन्याय अन्याय. आणि तुम्ही प्रतिमोर्चा काढता. म्हणे संतोष देशमुखला श्रद्धांजली वाहतो. धनंजय देशमुखने मला मीडियाला चांगलं उत्तर दिलं. कसला मोर्चा आहे म्हणलं तर म्हणे संतोष देशमुखला आम्ही श्रद्धांजली वाहतोय. अरे कुणाला उल्लू बनवता सुपारी बाजांनो. महिन्याभरानंतर तुम्हाला श्रद्धांजली आठवली का? 30 दिवसानंतर तुम्हाला श्रद्धांजली आठवल का? 30 दिवस तुम्ही कुठं होते? किती रुपयाची तुमची डील झाली आणि मग तुम्ही मैदानात आले? याचं उत्तर द्या. काल छत्रपती संभाजीनगरला मोर्चा काढला, खेळ संपला. आता जर मोर्चा काढला तर आडवा हा पंथर आल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा इथून देतोय. हा झालं तुमचे नाटक, हा झालं नाटक. या निरागस लेकरांसंबंधी तुम्ही राजकारण करताय. मानवता मिळून या महाराष्ट्रातून. अरे पुढे शाहू बाबासाहेब शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र एवढा निर्दयी कसा झालाय? हे राजकारणी कुटुंब आहे का? हे धनंजय राव फिरताय, त्यांचे लेकरं फिरताय, ते राजकारणी आहेत का? आणि तुम्ही राजकारण करायला निघाला. हे बिंडोके आणि तिकडे एक बसलाय तिसरा डोळा. एक डोळा अमेरिकेकडे, दुसरा डोळा भारताकडे. आणि तिथं बसून मुंबईला गप्पा आणतोय. काय नाव आहे त्याच? अरे मला माहिती की त्याच्यावरती होता मला एक पिक्चर लक्षाचा, कवट्या महाकाळ. लक्षाला कोण धरून आणि मीडियावाल्याला बोलते आणि मधीच काय होतंय काय की हो 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 सरकार सरकार. अरे मरशीन तुटन काय, कुठला फाटून जाईल. अण्णा मी बोललो तुम्हाला थोडा राग येईल, पण हे 2 अंडेज येत ना आपल्या साहेबांनी पोचलेले तर. त्यांची अवकात आहे का मीडिया यांच्याकडे जायची? अरे आधी पक्क्यावर वंगण फिरतो, याच्याकडे मीडिया नाही. आणि याला शिव्या द्यायला मीडिया. साहेबाला सांगा अण्णा एका दिवसात यांची दुकानदारी बंद होती. यांच्याकडे कुणी जात नाही. तिथं बसून आपलं लय विद्वान झालोय, लय कायद्याच्या गप्पा, लय संविधानाच्या गप्पा. अरे संविधान वाचवण्यासाठी सोमनाथ सूर्यवंशी गेला, सोमनाथ सूर्यवंशी शहीद झाला. संविधान वाचवण्यासाठी 150 पोरांना बेदम मारला, या बहिणींना मारलं. सांगा गुणरत्न सदावरचे तुम्ही परभणीला का गेले नाहीत? उत्तर द्या. का गेले नाही परभणीला? का ते तुमच्या लेकरं नाहीत का? का तुमची बुद्धिमत्ता दलित अत्याचाराच्या विरोधात लढत नाही? नाही लढणार, कारण कोणी सांगितलं तर बोलायचं, कोणी सांगितलं तर बोलायचं. मी आता अण्णा रोज एक पिल्लू सोडते. आता काल मुन्नीच काढली. सारा महाराष्ट्र परेशान. आता मुन्नी कोण आहे? लय जण परेशान झाले, पण मुन्नी काय कालपासून सापडा. आणि अण्णा मला माहिती गॅरंटी लवकर सांगणारच नाही. त्यांना विचारलं की ते म्हणतील मी तर शिंगाणी आहे गजनी मधला. अण्णा आकाचं नाव घ्या नाही म्हणे, मी संजय शिंगाणी आहे. पण अण्णा तुम्ही गजनी मधला संजय शिंगाणे आहेत. आधी पक्केदार वाल्मिक कराडचं नाव घेणार हा पुष्पा आहे. पुष्पा झुकेगा नाही साला.
आता मी बी पुष्प होतो. त्याने मुन्नीचं नाव सांगा फक्त कानात मी बोलून दाखवतो. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. जर भाऊजानांना वाचवण्यासाठी सोमनाथ सूर्यवंशी असेल, हा आमचा संतोष देशमुख असेल आणि हा संतोष देशमुख अमोल मिटकरी कशासाठी करताय रे हे असे आमदार विधान परिषदेवर? त्याला समाजाची जाण नाही, भान नाही, काही नाही. ते भास्कर म्हणे अण्णाला सह आरोपी करा. पहा पट्ट्या, अरे लढा आम्ही उभा करतोय, आम्ही लढतोय आणि म्हणे अण्णाला सह आरोपी करा. आम्ही अमोल मिटकरींना विचारतोय की मिटकरी, CID तुमच्या युती प्रदेश अध्यक्षाची त्या ठिकाणी चौकशी केली. जवळपास 100 राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी केली. मिटकरी आम्ही म्हणायचं का की अजितदादा पवारांना सह आरोपी करा? आम्ही म्हणणार नाही. आम्हाला कळतंय ना, अरे अमूल आहे का त्या दुधाच्या बॅगवरला अमूल आहे? एवढं दूध कुठं? त्या अन्नाची चौकशी, उद्या म्हणते दीपक केदारची चौकशी करा. का तर आम्ही संतोष देशमुख साठी लढतोय. पाठीमागे बीड लावले, खोटी चॅटिंग आली. दीपक केदारला मी सगळं समजून सांगितलं. जितेंद्र आव्हाड मला म्हणतात, बरं उद्या आयुष्यात आम्ही कधी बोललो नाही. त्या चोर मॅडम पुण्यात बसून चॅटिंग टाकली. अरे कशाला खेळ करताय रे? तुमचा हा खेळ संतोष देशमुखच्या मुळावरती उठतोय, त्याच्या न्यायाच्या मुळावरती उठतोय. नका काढू प्रतिमोर्चे, नका वागू असं सैतानासारखं निर्दयी असंवेदनशील, नका वागू. एक न्याय मागतोय तर दुसरा आडवा येऊ नका. त्या न्यायात सामील व्हा. धनंजय मुंडे नेता संवेदनशील असावा. धनंजय मुंडे नेत्याला मानवता असावी. आज एवढे आरोप होत असताना जर धनंजय मुंडेच्या जाग्यावर मी असतो तर राजीनामा फेकून धनंजय देशमुखच्या बाजूला येऊन बसलो असतो. कुठे संवेदना? आणि म्हणून नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे. आणि मी पुन्हा एकदा नाव घेतोय की हे सरकार जर कुणाच्या टेकूमुळे तुम्हाला ब्लॅकमेल करत असेल, देवेंद्र फडणवीस यांना मी या ठिकाणाहून आवाहन करतोय कळकळीचं, जर तुम्हाला टेकूमुळे जर कुणी ब्लॅकमेल करत असेल तर तुम्ही सुद्धा हे सरकार पाडून टाका. पण संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्या. न्यायाची लढाई थांबणार नाही. वैभवी विलासला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत. आज या मोर्चात भीमाचे लेकर आलेत, शिवाचे लेकर आलेत आणि हे यज्ञ आता महाराष्ट्रामध्ये वाढत जाऊन सामाजिक सलोख्याचं वातावरण झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या मनोज दादाचं तर कोण कधी वजन मोजून गेलंय ते म्हणे 35 किलो आहे. अरे त्या बंडोकेला सांगा, होय आमच्या मनोज दादाचं वजन 35 किलो आहे. पण 150 किलोचा घेणा स्वामी सुद्धा झोपत नाही या 35 किलोच्या वजनामुळे. त्या गेंडा स्वामीला गार केलेला 150 किलोचा गेंडा स्वामी हा 35 किलोचा ठाणा वागे वजन लागत नाही. त्याला चळवळ लागते. आणि म्हणून मुद्द्याकडे एवढाच येतोय जाता जाता की बस झालं नाटक. वाल्मिक कराडला 302 मध्ये आरोपी झालाच पाहिजे. आणि 6 महिने काही नाही, 6 महिने चालणार नाही. फक्त 2.5 महिन्यात फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून या सगळ्या हरामखोरांना फाशी झाली पाहिजे. आणि चालणार नाही की माझा संबंध नाही त्याला फाशी द्या. अरे तुझा संबंध नाही, आम्हाला कळतंय ना कुणाचा कुठं संबंध आहे. सगळा चट्टा पिट्टा काढलाय ना सगळ्यांनी.
अंजली दामानिया यांनी सगळा वाल्मिक करारचा सगळ्याचा चट्टापट्टा काढलाय आणि म्हणून अंजली दामानियाने ते सगळा डिटेल काढला की ते मला एक सुचलं. सगळा चट्टापट्टा काढला अंजली दामानिया आणि ताब्यात घेताच गडी म्हणला मला झालाय स्लीप एपोनिया म्हणूनच आजार आणलाय. स्लीप एपोनिया झालाय. अरे याला धरा, याचा स्लीप एपोनिया फिपोनिया काय नाही, याला मोकानिया लावा आणि सेंट्रलच्या हर्सूलच्या जेलमध्ये 10 वर्षे झोपोनिया करायचा. अशाचा एपोनिया आला रे. हे एपोनिया फिपोनिया काय नाही. माझ्या मीडियाच्या बांधवाला सांगतो, हे चिल्लर गुन्हेगाराच्या बद्दल एवढं काही डिटेल लावू नका. काय वाचलो आम्ही पहिल्या दिवशी त्यांनी काय खाल्लं, ते कुठे झोपले, पुन्हा पंगोनिया आला 5 पंगोनिया, त्याचं काय झालं, कसे झोपले कसे उठले. अरे चिल्लर गुन्हेगार आणि मीडियावाले म्हणते कसा झोपला आणि कसा उठला. अरे ते काय संजय दत्त सलमान खान आहे की काय, सेलिब्रिटी करू नका. आणि म्हणून आमचा मुद्दा एवढाच आहे की सगळ्या घटनेतले मास्टर माइंड अटक झाले पाहिजेत. त्या विमान धडकलं होतं वर्ल्ड ट्रेड सेंटरला, आपल्याला माहितीये का, 2 विमान धडकले होते त्या टावरला. धडकले होते की नव्हते, त्याच्यात लादेन बसला होता का. मग ह्या घटनेतला ओसामा बिन लादेन पकडला पाहिजे, हे सुद्धा आम्ही या ठिकाणी मागणी करतो. अरे दलित एक नेता होता, रिपब्लिकन नेता, अण्णाला सुद्धा माहित आहे, बीडच्या सगळ्या चळवळीला माहित आहे. रिपब्लिकन नेता होता, दलित नेता होता, खंडणीचा गुन्हा होता. त्यांचा 2004 ला एन्काउंटर करण्यात आलं. त्याचं नाव होतं श्यामभाऊ आठवले. खंडणीच्या याच्यामध्ये तुम्ही त्यांचं एन्काउंटर केलं, इथं सुद्धा खंडणीच होती ना. नाही तर ती VIP ट्रीटमेंट कशासाठी, तुम्हाला कायद्याने काय शिक्षा द्यायची ते द्या. पण त्या ठिकाणी बीड मध्ये जो सुरू असलेला दहशत बंद झाली पाहिजे. आणि म्हणून जाता जाता मित्रांनो आव्हान करतोय की उद्या काही होत जाईल, खासदार आमदार मंत्री अमुक दमुक, पण शपथ घ्या या पैठणच्या नगरीमध्ये की संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशीला न्याय भेटल्याशिवाय शांत बसायचं नाही.